6 वर्ष झाले एस-आय-पी मध्ये इन्व्हेस्टमेंट करतोय, पण काहीच रिटर्न्स नाहीयेत. वेलकम टू आपल्या फायनान्सच्या प्रश्न उत्तरांच्या सिरीजमध्ये. 6 वर्ष झाले एस-आय-पी करतायत, पण त्याच्यामध्ये काहीच रिटर्न्स नाही, असं मला एका क्लायंटनी सांगितल्यानंतर मी त्यांचा पोर्टफोलिओ मागवून घेतला आणि पोर्टफोलिओ रिव्ह्यू केल्यानंतर मेजर 3 ते 4 त्याच्यामध्ये मिस्टेक्स आहेत, ज्या मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. फर्स्ट, टू मेनी फंड्स इन पोर्टफोलिओ आणि सगळे ओव्हरलॅप झाले होते. सेकंड, प्रॉपर डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ नव्हता. थर्ड, 5 वर्षांमध्ये त्यांनी एकदाही एस-आय-पी स्टेपअप केलेली नव्हती. फोर्थ, बऱ्याच वेळा त्यांनी पैसे विथड्रॉ केले होते आणि काही इन्स्टॉलमेंट त्यांचे एस-आय-पी थ्रू गेले नव्हते, पण त्यांना माहीतच नव्हते. या सर्व मिस्टेक्स का झाल्या तुम्हाला माहिती आहे? याचं एकच कारण आहे की याबद्दलचं नॉलेज त्या व्यक्तीला नाहीये आणि ॲडवायझर थ्रू इन्व्हेस्टमेंट केलेली नसल्यामुळे या सगळ्या गोष्टी त्यांच्या लक्षातच आल्या नाहीत की आपण चुकतोय. ते कन्सिस्टंटली इन्व्हेस्टमेंट तर करत होते, पण चुकीच्या पद्धतीने. यामुळे 5 ते 6 वर्षामध्ये त्यांच्या पोर्टफोलिओने चांगले रिटर्न्सच त्यांना दिले नाही. तुमच्याही पोर्टफोलिओ सोबत असं घडू नये म्हणून तुम्ही ॲडवायझर थ्रू इन्व्हेस्टमेंट करा, हे मी सतत माझ्या रील्समधून तुम्हाला सांगत असते. एकतर तुम्ही स्वतः एज्युकेटेड व्हा, तुम्ही पूर्ण नॉलेज मिळवा आणि इन्व्हेस्टमेंट करा, किंवा सरळ ॲडवायझर थ्रू इन्व्हेस्टमेंट करा. तुमचाही पोर्टफोलिओ असाच स्टॅगंट आहे, कळत नाहीये पोर्टफोलिओमध्ये काय चाललंय, रिव्ह्यू करून घ्यायचंय, किंवा तुम्ही ॲडवायझर शोधताय, तर आम्हाला कनेक्ट करा, आम्ही तुम्हाला हेल्प करू. तुमचेही असेच एस-आय-पी बद्दल, एक्झिस्टिंग पोर्टफोलिओ बद्दल, म्युच्युअल फंड बद्दल, फायनान्स बद्दल, इन्शुरन्स बद्दल काहीही प्रश्न असतील तर या रीलला कमेंट करून नक्की सांगा. मी लवकरच तुमच्या प्रश्नाचं उत्तर घेऊन येईल.